नाही रे ना मग तुला पीठ बीठ गाया जायचे ना. हा हा ना का पीठ बीठ बड़ा गाया जायचे आणि काजू बदाम या काय बटा काढी देलशे दका तुमले डीक डूक बटा मेथ्या माथ्या बटा काढी देलशे. हा दका मग आता तुमना अंदाज प्रमाणे टाका बा असं मी बटा काढी ठे. कारण कसं शे मग माय एखादी वस्तू याद पडी जास ना मग दप्तीच नाही लोणचा माईन मी याद पडी गई ती माय माले मग हा अशी होई जास मनावरी. त्यान करता म्हणतात चाल मग बटा एक खटे काढी ठेवस ना अक्कान ते उन्यात कधीच ना अंदाज प्रमाणे टाके देतीन बा असं त्यान करता काढी ठे माय मी. असं आहे का चांगलं करत तुम्ही ते काढी ठे ते. हा पण पहिले पीठ बुन्न पडी ना. हा मग मी काय काजू बदाम न त्यानं बटा नेमन टेमन करस कुठंच काटस. हा तू तिथला ना म्हणत पीठ बुंजिले ती बा असं. हा ओ माय अक्का ते काजू बदाम ते शे ना ते मी कुठंच लागले असतं पीठ ना बिन तुम्हीच बुंजा. हा कारण की कच्चा पक्क राही ते आखो लाडून स्वादच बिगडी जास नाही पीठ बेटा टायरले चिटकस. हा त्यान करताशी नवीन मी बटा काजू बदाम कुठे काढी ठेवस लागले असतं मला सांग द्या की तल्ल काढू ते. हा तुम्ही शे ना पीठ बुंजा बिन तुमने शानी आते वरी मग दुसरं काय नाही. मग या गुलब्यान पप्पाले आवडतात नाही माय मग लाडू. हा मग गुलब्यान पप्पा आखो म्हणतस कोणले शाना नादानले बलात नाही पुढे पुढे शानपणा करस नाही असते कसाल करस असं म्हणतस माय. त्यापेक्षा ना पीठ तुम्हीच बुंजा मी तिथला मग कुठी काढी ठेवस चाली का. हा माय चाली मग लागल्यास मी जरा असं बुंजस बेन कारण कसं आहे म्हणा नाही बकुटे धुकस वरी नाऊजी. हा आता मनगर ना पीठ सुद्धा आहे ना मी एक दोन असता मला दकाडी ना कोमलनेच बुंजो माया मग उजी बकुटे धुकस वरी ना नाही ते बुंजाले काय नाही. हा चाले चाले उका मी बाकी बुंजिली सु बाकी ना अर्ध ते दकाड द्या मला कशी बुंजतस अशी एक दोन या तगारी मी बुंजिली सु असं. हा उका मग मी बुंजिली सु उका. नाही मग या काजू बदाम ने मेथ्या ते की तले टाकणं शेव असं. हा या काजू बदाम ने त्यात पाव लिहायचे ना तुम्ही. हा हा मग या पाव शेते काय उरू दिशाच नाही ना आखो देत नाही टाकी मग इथले टाक दे आणि या मेथ्या तुले मी दूधना बिन झाला त्या बिनजाड्यात का तुम्ही. हा बिनजाड्याचेत ना. हा ना नाही काय काय बिनजाड्याचे ना का मग. हा ते ना नाही म्हणताय ना यंदा शेणा बिन जराशे मेथ्या नेमनेमक्याच घालू. हा मंगला साले उची कडू घेतात नाही. हा ती संगीता उनी आणि तिना बोला बोला मार राहत नाही आणि बटे टाकाय येत नाही मेथ्या काय करत बिन दादा साधा नाही तुला नाराया मारेत म्हणतो. मग म्हणे नेमचित मन लायकत आणि येस का म्हणे त्यान करता बिन. हा जरा नेमनेमक्याच टाक बिन दादा. हा ओ माय तेच नाव म्हणा गुलब्या बी तोंडर जरत नाही कडू जरवय ना ते. हा तो ते पहिले मधला म्हणलाय राहता मेथ्या टाकू नको मी खाव नाही कडू करू नको असं ला म्हणलाय माय त्याले हा शहालाय देलशे म्हणतो जाऊ दे दादा. हा आता ते बिन झालता का त्याला समजू बी दिनं नाही म्हणे. हा हा ओ माय पोरे सोयच ना घरचे मग ते पोरे खावा नाही तर मध्ये काय काम ना मग मन गरबी तशीच होईना ना माय दोन्ही सासू वाहत सर आयात काम ना माझी बिचारानी तोंड सुद्धा लाय नाही म्हणतो त्यान करता अर्धा शिंगल मेथ्या घालायचे बिन यंदा. हा तू बी तिथल्या सांग होत्या तिथल्या बिन झाडायचेत ना. हा मग तिथल्याच बिन झाडायचेत ना माय. बरं मग आता गोई किती आणायची तुम्ही. हा किलो भर आणायचे का 1.5 किलो आणायचे. हा गोई फोडना पडी ना गोई फोडी ठेव मग. पीठ बुजाय ना का ते ऐकल जायली सुत आणि पाक करली सुत तेल ना आणि लगेच करीली सुत बा असं. हा गोई बी पहिले फोडली मग चाल पहिले. हा काय का गुईनी बेली विषय ना 1.5 किलो लयल शेत माय गुलब्यान पप्पा म्हणे लागणं ते मग आखो वाढेन मागालीस बा असं. हा असं आहे का चालेल काय 1.5 किलो माझी उरी वजरा हा तुला इथला सावटायचे तर आणि तुला कसं आहे खारी खोबरं ते शेणे जास्ती मग खारी की तुम्ही गोड राह त्यान करता मग जरा गुई कमी लागी. हा बापरे. हा मग तेच म्हणत राणू पायऱ्या चढता चढता कसा ना वाशी राय ना म्हणत पीठ बुंजे राय ना का. हा बरबरशे हा चांगला बांध बर का अक्का लाडू एकदम भारी आल पाहिजे ना. हा अरे बा चांगलाच बांधू का. हा नाही का वरी ना मग मन करा लाडू नि वानगी दिनती का मन अंडवरले. हा मग तशाच बांधू ना मग तशा आवड नव्हती द्या. नाही ओ माय काय कसं ना काय त्याच ना लगून काय बिननात का. हा त्याच ना काय मना लगून बिननात नाही मग तो दक्कीत नाही आमना घरमा. हा तोच खाई गया बटा मग तुम्ही तुमना पण वाटेली नि कानेली नि लगेच खाई गया नाही तो. असं आहे का. नाही उका मग माल वाढते माल जाय वरशे जा नाही माल जल्दी वाढ. हा माया वाढस नाही ते आज ना दिन लिहिले तात काय नाही किचन झाकेल होतं. हा आका दिसली कसं ना तू घर जबेली तिथला मग करली बा असं मग ती कोमले द्यावर न पडस ना मग ती कोमल आखू मग कुरू करस ना मग घर ना काय सोडून जातस बा असं. मग
हा चालेल चालेल मी लिहिले सुका. हा पण नेमन चांगलं चितमन लाईन कर बरं, मेथ्या बिथ्या जास्ती घालू नको. हा मागला चालले कितला हाल होईनात म्हणा, साधी गरम पडणार का ते लाडू माले. मग बायना साधं डबडं भरीन पाहू नाही म्हणतं मी. हा नुसत्या गरम पडणार ते लाडू माले. हा मेथ्या कमीच घाल मग, आणि पोऱ्या विषय आपल्या पोऱ्या खावायला पाहिजे मग. हा माया ना मला काही याद पडते का माय, यादचे ना माले. हा बायना हाल करते ना म्हणा मला, आणि अगो म्हणे मला याचे म्हणे अगो आज हिरा ना तिला दक काय असे करस दक. अरे दादा गाव झाला या होती नावारी पहिलं सार होतं. मग यंदा मी येलशे ना दादा, तू काय टेन्शन घेऊ नको का. हा नेमबन बांधसुनी चालेल मग बांधा तुम्ही चाल द्या. हा मी जास्तीत लाग मा जेवण बिवण करलेस. हा दादा होय, नाही ते जाती नाही ना देती ना, चाल चाल वाडी मा. जाऊ दे अक्का तुमने भी टाइम विराना ना, मग जाऊ दे. बहिण झालं बोलता जीव दमी या. ठगू ठगू पाणी लाई ते गल्लाच भरलाय ते. ठगू ऐकू येणार का नाही म्हणतो, पाणी लाई ना. हा आईले अण्णा पाणी ले. हा आई तू आता कधी जायचे. हा कवच ना आराय मारण हो करस देत नाही. हा त्या तिचं काय विचारतीस तुम्ही. हा तिचं कोण मालक छे आपल्यासारखा बोललो ते रागी दिसले. मग आता हे कर पोऱ्या म्हणा अजिबात राहत नाही. हा डबा करानं त्यानं बड नेमन ते मन लागत आपला घर. मग आणि जायचे ते कोणतरी ना ताई दिसना का कोणा लाडू बांधाले. मग अरे दखा अण्णा तुमले पटस का बरं. मग आ पोऱ्या डोकं राहत नाही. हा मी जशी तशी कर मावरस मन मांग लागसा पोऱ्या एक साईड रेडी राहना. मग त्याला आता लस द्यायची त्याला बरं सुद्धा वाटे राहणार नाही. मग आकांत तिथे जाओ का लगे बला आहे ते. मग घरतीला नांदा उंदा नेमन सांगितले त्यात ना. मग बाईनी सवय काय जाओ नी. हा कोणी बला आहे का लगेच जास. हा घरमा काय शे काय नाही येऊ दे तिला चांगला बोलणंच पडावशे. मग तेच ना अण्णा, मग आपला सारखा जरी बोलायला गेले ते मग आखो कशी शे बी न जाणू इले आखो समाय ना कटाय ने असं तसं त्यांपेक्षा जा माय कोण तोंडे लागस. मग जायला ना जाबीन आखो तिसनं कशी बी तिचं नातं तुटी जाई. मग पण आपलं काय एवढं आपल्या घरना नातू तू समाय होणे म्हणते मन करो ना. हा आणि कोणी भला आहे का आळबरांचा तिथे काय शे. मग तिथे सासवासने बलावतीत नाही. मग शेती तिथे चुलत मुलत द्यायचे टाण्याचे तिथले बलाव ना. ई जाईन अक्काले बलावतीत. अक्का तिथे समजत नाही अण्णा खरंच ना. अण्णा अक्का तिथले शे ना ते आळबरांचा चढी चढी बट काम आहे अक्कावरी करले तीस. मग आणि मनसार की नाही गरमा एक जरी काम सांगा ना म्हणता साधा नि राग येसन तर अक्का तिथले. हा लगेच अंडेर पा लगेच सांगतीस म्हणतं मला काही माहित नाही का अण्णा, पण मी सांगत नाही. हा हा येऊ दे ना बरोबर शे ना. मग घरनं काम सोडीस तडे लाडू बांधाले. मग आठ नेमन काय ते सांग देती ना. आईतलं टाक मीठ टाक पीठ टाक काय टाक नव्हतं ते नेमन सांग देती. घर काय का जाण गरज होती पोऱ्या आठे रेडी राही ना. मग बरोबर घरना काम धंदा सोडी देऊ. मग घर काम ना माणशी येतीन काय येतीन काहीच नाही. मग नाही मी काय सांगणार ना अण्णा, तुम्ही काय म्हणजे दाखव दिद्यात बिन लगेच सांगीस नाही अक्कांतीस ना पा. हा ल्यात आला द्या नाही दे आमने दोन्ही दे सासू वास मा लढाया. मग असं दिसत नका कशात बरं. हा एक ते याचा स्वभाव चांगला नाही. हा मला जोडणं लाय देतीन बरं. हा तुला नाव काय सांगाव नाही मला. बरं कवायची जायला ती सांगते मला. हा आता 2-3 तास होई घ्या कवायच जायचे. मग मला त्या परत डबा होई घ्या झाडा जुडाई घे कपडा धुवाई यात. आता अपोऱ्या उठ ना अपोऱ्या अजिबात जीव सुद्धा दिला नाही म्हणता अण्णा अजून जेवण सुद्धा राहायचे म्हणा मला. मग काय हो माय इला का तुम्ही वावर माय. हा बरं इला का चला माझे जेवण करले. चला काय जेवण करले. हा काय जेवण करले. मग काय रिकामीन माय आती तर ती फिरीत राहस का. हा फिरीत राहस रिकामीन माय दुसरं काम नाही का. आपला नातू रडी राह ना का काय. हा त्याला आवड सोडीस नाही ते लोकना लाडू बांधाल गे. हा माय काय नाही घेऊ माहित ना. बांधाल कुठे बांधाल मी काय आज काय एवढं तेवढं पडते थोडीफार मदत करायला जासच ना. मग काय नाही घेत्या मग. हा पोर म्हणे तो अजिबात नाही निघांता म्हणे जेवण सुद्धा राहायचे म्हणे म्हण. मग माय वाशीचे काय कोमलनी सांग तुमले असं काय माय. हा तुला नाही जाऊ दे नव्हतं ते मला नेमन सांगी देते ना. मग तुला अण्णा पाय 1 ना 2 लावानी काय गरज होती तुले. हा ती पोरनी काही लायल नाही शे 1 ना 2 तीन संगे काय बोलू नको. मनकडे बोल मनकडे देखीस नाही. हा देखील अण्णा मी सांगत तुमले. अरे मनच नाही असे म्हणतो मी काय सांग तुमले काय बोलू का तुमले. हा आणि म्हणे मन तुला कोमलनी सांग का म्हणे. मग आणि मला काय करणार बी. हा मना कुठे सासू शेती मी कसा सांगू इथले जा करा अशी इथले म्हणले पटी तवे जातील म्हणले पटी तडे येतील. मग मला काय करणार आणि मी कसं सांगू तुम्हाला सांगा ना. आता मी काय सांगते सांगा. हा काय सांगू नको बट माहिती शे मला. हा जाऊ दे काय जाणं नाही शे मला सकाळ पण. हा माणूस काय म्हणस माय दुःख शे सुख शे याच आपला भाऊ बन किती अशी शे मरो. हा काही काम धंदा नाही शेतस. मग काही कोण मरी बी दे ना तरी यावत नाही म्हणतो उभं राहत नाही. याच पुरी शेतीस आपल्या अंडेल सारख्या शेतीस हू सारख्या शेतीस. हा गरोबाने आहेत म्हणून इथलं तिथलं आपण जिंजाईन होते त्या बी जिंजावती ना आपले असे म्हणस ना माणूस म्हणून जायला तुम्ही तडे थोडंफार हातबोट लावाले. मला काय माहिती ना इथला अंगवई लागावशे कसा जातो माय मी नाही जावं मायचं काय काही. हा कोणी भला आहे ना तरी जावं नाही
ओ माय अक्का तुम्ही काय मला बोलू नका. या अण्णांद्या बोला ना त्याचे सांगा मला काय आडे संबंध नाही शे. हा हा माहितीचे माले अण्णा बी तशी आणि तू बी तशी जातात काय तुम्हाला तोंडे लागेच नाही उठेत नाही शे. हा ठगू तुला म्हणणं खरं आहे पण काय कोण नाही रास लोक इसरी जातच. हा लोक ना आज मदत करी ना आज ना काय ते काय नाही पण सकाळी इसरी जातच लोक माहिती का. हा असं काय कोणावर भरोसा ठेव नाही. हा सोडी दे तू आई आपण आज त्याचे मदत करी आणि सकाळी ते आपले करतील काय कोण नाही रास टाइमवर काय कोणच उभी राहत नाही कोणलेच. हा हा माय तसं काय राहत नाही ते बडा काय सारखा नाही राहतच बडा लोके. हा ती पोर काय तशी नाही शे. मग आधे म्हणे तब्येत बिघडणी ते वयन तर ऐसं कोमल गाव जायला तिथे कोण कराली तीच पोर कराली ना बडा इसरी घ्यात का तुम्ही. हा हा उका पण आता नातूकडे बी दकच आहे थोडंफार नातूना बी विचार करू ना. मग आवा मी काही इथले आहे निशे तो पोऱ्या जपेल होता म्हणून कहू ना मी मग उठी काय मला इथे फोन करू ना मग फोन करते ते इलाग तुम्ही लगेच लायलाय सोडीस नाही हात ना पण सोडीस नाही इलाग तू मग मला कुठे इथलं लिखायला होतं ते मग जाऊ द्या ते मिटाड. हा ती पोरना मागे काय लागू नको तीन काय सांगेल नाही. हा चाल मला वाढ झाला वार मला जाण्याशी मला ट्रॅक्टर आहे ना. तुम्ही उलेच वाढायला मला काय जेवण नाही चाल मी जपिरानो दकिल्या अण्णा असं राहायचीच ना मला. हा 2 शब्द मी सांगत काय लगे तिथला का म्हणे मी चाललो म्हणे झटकामा दकिल्या. हा आता जेवण सुद्धा करायला येत नाही. मग जाऊ दे 3 वर्ष काय लागू नको चाल मला वाढ चाल. हा उई जाय तिने मन उई जाय चाल. राम राम मंडळी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलले सबस्क्राईब करा. जय खानदेश.